नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत। आज आपल्याला बघायचं आहे इतिहासाबद्दलचा एक महत्त्वाचा घटक। आपण बघतो आहोत MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी ज्या परीक्षा आहेत यांच्यामधील टॉपचे 5-5 घटक आपल्याला प्रत्येक विषयाचे बघायचे आहेत। मित्रांनो, आपण या ठिकाणी इतिहासापासून सुरुवात केलेली आहे। इतिहासामधील भारताच्या इतिहासावरील टॉपचा घटक यावर मी लेक्चर टाकलं, तुम्ही ते बघितलं, अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। आता आज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावरील टॉपचा घटक, मित्रांनो याच्यावर आतापर्यंत 35+ प्रश्न आलेले आहेत। 2011 ते 19चा डाटा आहे, त्याचं विश्लेषण मी केलेलं आहे आणि आगामी जी काही तुमची एक्झाम असणार आहे तिच्यामध्ये तुम्हाला ग्रुप बी आणि सी साठी अत्यंत उपयुक्त असं ही लेक्चर ठरणार आहे। मात्र याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ द्यायचा असेल तर तुम्ही एक वही आणि पेन स्वतःजवळ असू द्या। मित्रांनो, वही पेन ठेवा, मला नेमकं या टॉपिकमध्ये काय कोणकोणत्या मुद्द्यावर प्रश्न आलेले आहेत ते बघायचे आहे, कोणत्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा ते बघायचं आहे। शेवटपर्यंत लेक्चर बघा। मित्रांनो, आपण टॉप 5 घटक बघतो आहोत प्रत्येक टॉपिकचे, प्रत्येक विषयाचे। आपण 7 विषय पाहिलेले आहे, आपल्याला 7×5 35 घटक असे बघायचे आहे जे पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहेत। चला तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान नेमकं काय आहे याच्यावर कोणकोणत्या पॉइंटवर आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे बघायचे आहे आणि तुम्हाला नोटिंग करून घ्यायचे आहे। मित्रांनो, रिअली तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर माझं मत आहे नोटिंग करायला शिका। अरे, मी क्लासमध्ये बसलेलो आहे, माझ्या समोर येऊन शिक्षक शिकवत आहेत आणि मी वहीमध्ये लिहून घेतो आहे। तुम्हाला लिहायचं काय आहे, तुम्हाला फक्त बाबा कोणत्या पॉइंटवर प्रश्न आला तेवढा कीवर्ड लिहायचा आहे। तुम्हाला काही ते पूर्ण असं खोगीर भरती पूर्ण लिहित बसायची नाहीये। चला तर मग नेमकं काय विचारलं गेलेलं आहे ते आपण बघूया, त्यावर चर्चा करूया। मित्रांनो, प्रश्न ग.वा. जोशी यांच्यावर आहे। ग.वा. जोशी म्हटलं की तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवल्या पाहिजे, ज्यांचा अभ्यास आहे त्यांना आठवल्या असतील। ग.वा. जोशी म्हटलं की सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी। मात्र यांच्यावर प्रश्न काय विचारला गेला, ESO 2016 मध्ये विचारलं गेलं की यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील। काय म्हटलं होतं यांनी, कारखान्यांना महत्व कोणी दिलं? ग.वा. जोशी यांनी। अत्यंत महत्वाचा मुद्दा, ग.वा. जोशी यांच्या पत्नी होत्या सरस्वतीबाई यांनी श्री विचारवती ही संस्था स्थापन केली, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे। त्यांना सार्वजनिक काका म्हटलं जायचं, त्यांची सार्वजनिक सभा तुम्हाला माहीत असली पाहिजे। त्यांचं देशी व्यापार उत्तेजक मंडळी नावाची एक महत्त्वाची संस्था होती जी व्यापाराला उत्तेजन द्यायची, त्याच्यातूनच त्यांनी हे वाक्य या ठिकाणी उच्चारलेलं आहे। पुण्याची सार्वजनिक सभा 1870ची आहे, तिचे ते पहिले अध्यक्ष होते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। वकील होते पेशाने गणेश वासुदेव जोशी हे। ओके, तर पहिला मुद्दा तुम्हाला इथे कळालेला आहे। मित्रांनो, पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे, थोडंसं नवीन वाटेल तुम्हाला, मात्र तुम्हाला हे करावं लागेल। भालचंद्र केतकर या व्यक्तिमत्वावर प्रश्न आलेला आहे। थोडंसं नवीन विद्यार्थ्यांना हे सगळे बदल आता समजून घ्यावे लागतील। अरे, मी वाचतो काय आहे, प्रश्न येतात काय आहे, मी हे वाचलंय का? काय यांच्याविषयी प्रश्न की पुढीलपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिकी अभियंता होती? कोण होती ती? इंजिनियर भालचंद्र केतकर। मित्रांनो, प्रश्न आलेला आहे। पुढे वार कौन्सिलवर प्रश्न आहे। महाराष्ट्राचा इतिहास बघतोय आपण, वार कौन्सिल, त्याचे सदस्य आणि ते कुठून आले, त्यामध्ये केतकर, आठल्ले, पटवर्धन, दस्ताने हे आणि त्यांच्या जोड्या लावायच्या सांगितलेल्या होत्या, त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, त्यांच्यावर तुम्ही वाचलेलं असलं पाहिजे। हिंदुस्थानच्या लाल सेनेवर, जी हिंदुस्थानी लाल सेना आहे विदर्भामधील, तिच्यावर प्रश्न विचारलेला आहे। नोटिंग करा मुद्दा, हिंदुस्थानी लाल सेना। मित्रांनो, याचे सभासद कोण कोण होते, याची स्थापना कोणी केली, त्यावर प्रश्न आहे, ज्यामध्ये मदनलाल बागडी, विनायक दांडेकर, श्यामनारायण काश्मीरी यांचे नावं, यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे। बघा पुस्तकांमध्ये भेटतंय का, नेटवर जाऊन ही नावं सर्च करा, थोडी माहिती यांच्याबद्दल नोटिंग करा। पुढे मित्रांनो, एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व ज्यांच्यावर प्रश्न रिपीट झालेले आहे ते म्हणजे पांडुरंग महादेव बापट, ज्यांना तुम्ही काय म्हणतात, सेनापती बापट। यांच्या सोबत मुळशी सत्याग्रहात कोण सहभागी झाले? म्हणजे मित्रांनो, ते आधीच्या सारखं गेलं, ते वन लाईनर एका याच्यामध्ये सेनापती महादेव बापट यांचं पूर्ण नाव काय होतं किंवा त्यांना टोपण नाव काय होतं, मुळशी सत्याग्रह कोणी केला, या प्रश्नांचा काळ गेलेला आहे। त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या, झोपेतून जागे व्हा। प्रश्न काय विचारतायत, सेनापती बापटांचे साथीदार कोण होते त्या मुळशी सत्याग्रहामध्ये,
आयोगाला माहीत झालंय, तुम्हाला मुळशी सत्याग्रह माहीत आहे, त्याचे ते प्रवर्तक सेनापती बापट माहीत आहेत, त्यांचे सहकारी विचारले जात आहेत. मित्रांनो, अभ्यासाची लेव्हल तुम्हाला कुठे न्यायची आहे, मला वाटतं याचं दर्शक आहे हा प्रश्न. मग मुळशी सत्याग्रह तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, कुठे आहे बरं याचं उत्तर? अहो, 11वीचं पुस्तक वाचा. तुम्हाला सांगतोय मी, हा जो स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान नावाचा टॉपिक आहे ना, हा 11वीचं पुस्तक असं तोंडपाठ झालं पाहिजे. आपलं जे MPSC स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर मी 11वीचं जुनं पुस्तक टाकलेलं आहे PDF. ते बघा, ते घ्या, वाचा. तुमच्याकडे फिजिकली असेल तर वाचा, त्याच्या रिव्हिजन द्या. ओके, 11वीच्या पुस्तकामध्ये हे सगळे मुद्दे आहेत. आणि मग या ठिकाणी यांच्यासोबत कोण होतं तर तात्यासाहेब करंदीकर हे त्या ठिकाणी उत्तर दिलं आहे. सेनापती बापट, तात्यासाहेब करंदीकर. ओके, आणि मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण तर शंकरराव देव, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, यामध्ये पुढचा प्रश्न तुमच्यासाठी येतो, मोरेश्वर अभ्यंकर यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. कोणावर? मोरेश्वर अभ्यंकर. बरेच जण म्हणतील, अरे मी इतिहासाचा अभ्यास केला, हे नेमकं काय विचारलं यांनी? नवीन विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न आहे आणि आहेच. हे वाचावं लागेल तुम्हाला. कथा स्वातंत्र्याच्या नावाचं एक पुस्तक आहे मित्रांनो, बालभारतीचं, कुमार केतकर यांनी लिहिलेलं. बघा, भेटलं तर जुन्या रिडिंग रूम्समध्ये वगैरे तुम्हाला वाचनालयामध्ये भेटेल कथा स्वातंत्र्याची. त्यामध्ये खूप गोष्टी स्वरूपात हे सगळं दिलेलं आहे. वाचलं पाहिजे. मी वाचलंय. तुम्ही वाचताय का बघा, वाचन लागतं. वाचल्याशिवाय पर्याय नाही, वाचल्याशिवाय तुम्ही वाचणार नाहीत. कारण की हे सगळे प्रश्न आहे ना, तुम्हाला वेडं बनवू शकतील. ही मोरेश्वर अभ्यंकर वगैरे हे तर आपण कधी वाचलेलं नसतं, हे वाचावं लागेल. काय काय आहे मोरेश्वर अभ्यंकर? कोण आहेत माहीत? हे आहेत विदर्भातील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते. आपण काय आतापर्यंत पाठ करायचो? लोकमान्य टिळक, होम रूल चळवळ, ॲनी बेझंट, होम रूल चळवळ. मित्रांनो, दिवस गेलेत, ते निघून गेलेत दिवस, राहिले ते आठवणी फक्त त्या. आता तुम्हाला थोडंसं अवघड पद्धतीचे प्रश्न करायचे आहेत आणि ते कसे कळतील? जुन्या प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत. मी तुम्हाला ते काम सोपं करून देतोय. माझे लेक्चर्स तुम्ही बघत गेलात तर तुमच्यामध्ये वेगळा दृष्टिकोन तयार होईल. विचारा ना तुमच्या मित्रांना, अरे हे मुद्दे आहेत, येत आहेत का तुला? तुझा अभ्यास आहे ना, आणि हे परीक्षेभिमुख आहे, परीक्षेला विचारलेले आहेत. जे विचारलंय त्यावर काम करा. ओके, आणि मग याच्यात आता तुम्ही होम रूल चळवळ म्हटलं की तुम्हाला माहित आहे टिळकांनी सुरू केली 1916 मध्ये. मग कुठे कोण संबंधित आहे? अमरावतीमध्ये दादासाहेब खापर्डे आहेत, यवतमाळमध्ये आणे आहेत, वर्धा नागपूरमध्ये मोरेश्वर अभ्यंकर आहेत. मित्रांनो, प्रश्न विचारले जात आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला जमले पाहिजे. इतर काहीतरी दुसरं तुम्ही वाचत असाल, अर्थ नाहीये. ओके, पुढे दामोदर हरी चापेकर यांच्यावर प्रश्न आहे. चापेकर बंधू म्हणतो मी. ओके, चापेकर बंधूंबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती असली पाहिजे. काय आहे चापेकर बंधूंवर प्रश्न माहिती आहे? प्रश्नांचं स्वरूप बघा की त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणायचे याचं वर्णन केलेलं आहे. मित्रांनो, प्रश्नांची लेव्हल एकदा जर तुम्हाला समजायला लागली तर मग पुढे मला वाटतं बऱ्याच गोष्टी सोप्या जातील. दामोदर हरी चापेकर, मग त्यांचं आत्मचरित्र कोणतं तर शोधगंगा. माहीत असलं पाहिजे, वाचलेलं असलं पाहिजे. थोडंसं यासाठी इंटरनेटचा वापर तुम्ही करू शकतात. 11वीचं पुस्तक आहेत, इतरही तुम्हाला गाठाळ कठारे सरांची पुस्तकं आहेत, वाचावे लागतील. पण ते फापट पासारा नाहीत, व्यवस्थित परीक्षेभिमुख वाचावा लागेल. पुढे जातो आहोत आपण. पुढे पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्यावर प्रश्न आहे. मित्रांनो, कोण आहेत हे पांडुरंग सदाशिव खानखोजे? नक्कीच वाचलेलं असेल बऱ्याच लोकांनी, बऱ्याच जणांसाठी नवीन असेल की कोणती व्यक्ती आहे जिने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमामध्ये पीरखान नावाने सहभाग घेतला. बघा, पीरखानशी जोडी तुम्हाला कोणाची जुळवायची आहे? डॉक्टर खानखोजे यांची. त्यांनी पीरखान नावाने आपलं त्या ठिकाणी काम केलं होतं. त्यांची गदर पार्टी असेल, बर्लिन कमिटी असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये त्यांचा सहभाग असेल आणि त्यांचं चरित्र आहे, मी कधीही माफी मागणार नाही. मित्रांनो, पांडुरंग सदाशिव खानखोजे. ओके, मला वाटतंय तुमच्या डोक्यात घुसत असेल मला काय करायचंय, इतिहास अभ्यासायचा आहे. त्याच्यामधला सगळ्यात टॉपचा घटक, सर्वाधिक प्रश्नाचा घटक महाराष्ट्राच्या इतिहासातला हा आहे. आणि मग याच्यामध्ये या मुद्द्यांवर प्रश्न आलेले आहेत, ते मी वाचले तर नक्कीच माझं आगामी परीक्षेमध्ये चांगला स्कोर येणार आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा, आणि मला वाटतं त्यावर तुम्ही वाचलेलं असतं, वासुदेव बळवंत फडके. हे तुम्हाला बऱ्यापैकी तुम्ही वाचलेलं असतं, बऱ्याचशा पुस्तकांमध्ये यावर बऱ्याच गोष्टी माहीत आहे. नेमकं काय विचारलंय पण वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न आले हे तुम्हाला कळायला पाहिजे. प्रश्न आहे की वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला? मित्रांनो, उत्तर आहे धामारी. आता तुम्हाला धामारी गाव लक्षात ठेवायचं आहे, हे या ठिकाणी विसरू नका.
आणि मग कोणाच्या, उद्या प्रश्न असा येईल, कोणाच्या मदतीने लुटला तो पहिला दरोडा, कोणाच्या मदतीने टाकला? उत्तर असावं लागेल तुमचं दौलतराव नाईक. किती पैसे मिळाले? 3,000 रुपये. मित्रांनो, सरकारी खजिना लुटण्यापेक्षा श्रीमंताची घरी लुटण्यावर फडकेंचा भर होता, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि एक रामोशांचे महत्त्वाचे पुढारी होते, या गोष्टीही याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. तर तुम्हाला कळतंय नेमकं काय चाललंय, काय विचारलं जातंय. मला असं वाटतं या ठिकाणी नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पुढे आणखी एक महत्त्वाचा म्हणजे हॉटस्पॉट असलेला प्रश्न मित्रांनो, रंगो बापूजी गुप्ते. माहीत असलं पाहिजे यांच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित. रंगो बापूजी गुप्ते यांच्यावर काय प्रश्न आलाय माहिती आहे? रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलं? फितूर कोण झाला? मित्रांनो, त्यांचं नाव माहीत असलं पाहिजे तुम्हाला. कळतंय का? कळतंय, नक्कीच कळतंय. तुम्हाला हे पहिल्यांदा या ठिकाणी कळत असेल की अरे एवढं डीप जाऊन अभ्यास करावा लागतो. मी एका प्रकरणाबद्दल बोलतोय मित्रांनो, महाराष्ट्राच्या पूर्ण इतिहासाबद्दल बोलत नाहीये मी. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक प्रश्न विचारला जाणारा जो टॉपिक आहे, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान, या एका टॉपिकबद्दल मी हे सगळं बोलतोय. नक्कीच तुमच्या हे डोक्यात घुसत असेल. ओके, मग ते पकडणारे कोण? तर कृष्णाजी सदाशिव शिंदकर यांनी केला होता तो विश्वासघात. ओके, तर मित्रांनो नक्कीच रंगो बापूजी गुप्ते कोण होते? सातारचे राजे प्रतापसिंह यांचे वकील होते. 1857च्या उठावामध्ये त्यांनी अफाट प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. पुढे 15 वर्ष इंग्लंडला राहून त्यांनी बरीच खटपट केली की प्रतापसिंहांची गादी परत मिळवता येईल, मात्र ते अपयशी ठरले. नंतर भूमिगत झाले आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध असंतोष पसरवण्याचं काम केलं, माहीत असलं पाहिजे. पुढे ब्रिटिश भिल्ल यांच्या संघर्षावर प्रश्न आहे. भिल्लांचे उठाव तुम्हाला माहीत असले पाहिजे. भिल्लांचे उठाव कुठे झाले? कोण लढलं? ब्रिटिश आणि भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धामध्ये कॅप्टन हेनरी मारला गेला? हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि उत्तर आहे नांदूर शिंगोटे. कुठे माहिती? नांदूर शिंगोटे. नांदूर शिंगोटे आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये, सिन्नर संगमनेर रस्त्यावरचं एक बाँड्रीवरचं गाव. माहीत असलं पाहिजे. थोडंसं नकाशे बघायला शिका, थोडंसं अवांतरही वाचायला शिका. आणि भिल्लांचे उठाव प्रामुख्याने कुठे झाले असा प्रश्न उद्या जर तुम्हाला आला तर उत्तर द्यावं लागेल खानदेशामध्ये. कुठे? खानदेशामध्ये. इंग्लंड आणि भिल्लांची आंबापानीची लढाई तुम्हाला माहीत असली पाहिजे. मित्रांनो, हे मी हवेत बोलत नाहीये. माझ्या समोर प्रश्नसंच आहेत, त्याचं विश्लेषण आहे, त्याच्यावर अंडरलाईन केलेले आहेत. हे हवेत नाहीये, हे सगळे प्रश्न आलेले आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका चेक करा. ओके, आणि मी तुम्हाला ते सोपं करून देतोय. तुम्हाला तिकडे जाण्याची गरज नाहीये. हे लेक्चर तुम्ही बघत चालले की तुम्हाला एकदम फीड बसणार आहे की मला करायचं काय. 1875चा शेतकरी उठाव तुम्हाला माहीत असला पाहिजे. 1875चे दख्खनचे उठाव त्याला म्हटलं जातं. मग तो कुठे झाला, कसा झाला, त्या संदर्भातले मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे. की सुपे या ठिकाणी पहिला उठाव झाला, नंतर मुधाळी गावामधला उठाव, या बाबींवर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. मुख्यतः पुणे जिल्ह्यामध्ये हे सगळं घडतंय. रणजित गुहा यांनी म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी केलेले बंड होते आणि याच्यासाठी मग ते डेक्कन कमिशन नेमलं गेलं. त्याच्यावरून मग तो ॲक्टही संमत झाला 1879चा, द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट. हे माहीत असलं पाहिजे. पुढे मित्रांनो आपण जे बघितलं गणेश वासुदेव जोशी, त्यांच्यावर आणखी एक प्रश्न आहे की हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारामध्ये कोण उपस्थित राहिलं होतं? 1877चा राजदरबार लिटनचा, हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून राणी व्हिक्टोरियाला ज्या ठिकाणी किताब दिला त्या दरबारामध्ये गवा जोशी, सार्वजनिक काका गेले होते आपल्या या खादीच्या वस्त्रामध्ये. माहीत असलं पाहिजे तुम्हाला हे. पुढे काय आहे? बॉम्बे असोसिएशनवर प्रश्न आहे. बॉम्बे असोसिएशन 1852ची संस्था, तिचे सचिव भाऊदाजी लाड, अध्यक्ष नाना शंकर शेठ, ठिकाण मुंबई. नेमका या संस्थेचा उद्देश काय होता हे विचारलेलं आहे. मग त्यामध्ये हिंदी लोकांचा राजकारभारात सहभाग असला पाहिजे, सनदशीर मार्गाने लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत गेली पाहिजे, ही मुद्दे बॉम्बे असोसिएशनने मांडले होते. तुम्हाला माहीत असले पाहिजे. प्रश्न विचारलेले आहेत, यावरचे ऑप्शन सुद्धा टप आहेत, हे लक्षात घ्या. पुढे आत्मनिष्ठ युवती नावाची जी समाज आहे, जी संघटना आहे, त्यावर प्रश्न विचारलेला आहे. आत्मनिष्ठ युवती नाशिकमध्ये स्थापन झालेला हा समाज, याची स्थापना कोणी केली होती? तर सौ येशू बाबूराव सावरकर यांनी स्थापना केली आहे आत्मनिष्ठ युवती समाजाची नाशिकमध्ये. प्रश्न आलेला आहे मित्रांनो, ज्यांना येशू वहिनी म्हटलं जायचं. भगूर आपण बघतोय गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. बांगडीचा काच हा परदेशी आहे म्हणून त्यांनी काचेची बांगडी घालणे सोडले होते.
माहीत असलं पाहिजे तुम्हाला येसूबाई सावरकर यांच्याविषयी. पुढे मित्रांनो, विविध उठावांवर सातत्याने प्रश्न आहेत. कोणता उठाव कधी झाला माहीत असलं पाहिजे. बिल्लांचा उठाव कधी झाला, पागलपंथींचा उठाव कधी झाला, कोळ्यांचा उठाव कधी झाला, फरिजींचा उठाव कधी झाला, जोड्या लावा म्हणून प्रश्न आलाय. माहीत असलं पाहिजे. विल्लांचा उठाव 1817चा आहे, पागलपंथीयांचा 1825चा आहे, कोळ्यांचा 1829चा आहे, फरिजींचा 1838चा आहे. माहीत असलं पाहिजे. टिळकांवर प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांच्या विविध कार्यांसंदर्भातला क्रम लावा म्हणून विचारलेला आहे. गणेशोत्सव कधीचा, शिवजयंती उत्सव कधीचा, होम रूल लीग कधीची, साराबंदी मोहीम कधीची. माहीत असलं पाहिजे. गणेशोत्सव 93चा आहे, शिवाजी उत्सव 95चा आहे, साराबंदी मोहीम 96-97ची आहे, होम रूल लीग 16ची आहे. या बाबी तुम्हाला क्रमाने माहीत असल्या पाहिजे मित्रांनो, कारण की ज्यावर प्रश्न येत आहेत ते माहीतच असलं पाहिजे. ओके, आपण बघितलंय बिल्लांचा उठाव. मग बिल्लांच्या उठावामध्ये तुम्हाला त्यांचे पुढारी माहीत असले पाहिजे, त्यांच्या वस्त्या कुठे होत्या ते माहीत असलं पाहिजे. तंट्या भील हे पुस्तक प्रकाशित झालंय बाबा भांड यांचं, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या सगळ्या बाबी मित्रांनो मला वाटतं या ठिकाणी महत्त्वाचे आहे. वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? येळांच्या कारागृहात. प्रश्न आलेला आहे. बापूजी आनेंवर प्रश्न आहे की बापूजी आने यांनी 1930 मध्ये इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यासाठी नेमकं काय केलं होतं, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. जे राखीव जंगल आहे त्याच्यामधला जंगल कायदा मोडला, गवत कापून, पुसदचा जंगल सत्याग्रह बापूजी आनेंचा नीट माहीत असला पाहिजे, नोटिंग करून ठेवला पाहिजे. त्यामध्ये मग क्रांतिसिंह नाना पाटलांचं कार्य असेल, सोलापूरचा तो लष्करी कायदा असेल, गिरणी कामगारांची तिथलची हिंस्र अशी आंदोलनं असतील, ते तुम्हाला माहीत असली पाहिजे. सशस्त्र क्रांतिकारक कोण कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहेत त्यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत मित्रांनो. आणि हे 11वीच्या पुस्तकात खूप चांगलं दिलंय. श्रीधर परांजपे असेल, सिद्धनाथ काणे असतील, दादासाहेब कापर्डे असतील, नरहरिपंत घारपुरे असेल, यांचे जिल्हे विचारलेले आहेत, त्यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत. मला वाटतं त्या तुम्हाला नीट माहीत असले पाहिजे. क्रांतीवीर नाना पाटील जे आहेत त्यांचं जे पत्रे सरकार होतं त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्यावर प्रश्न आलाय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा गावचा विकास कसा साधावा याच्यासाठी जो गीता ग्रंथ लिहिला त्यावर प्रश्न आलेला आहे. आणि त्या ग्राम नावावरून जे 3-4 ग्रंथ झालेले आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. म्हणजे ग्रामगीता तुकडोजी महाराजांचा, ग्रामरचना लोकहितवादींचा, गीता रहस्य टिळकांचं, गीताई विनोबा भावेंचं साधर्म्य आहे. कन्फ्युजन करणारे हे ग्रंथ आहेत मित्रांनो, तुम्हाला माहीत असले पाहिजे. उमाजी नाईक यांच्यावर प्रश्न आहे. उमाजी नाईकांना जे अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न होते ते का फसायचे यावर प्रश्न विचारलेला आहे. कोणते उपाय निरर्थक ठरले यावर प्रश्न विचारलेले आहेत. बघा, ती इंटरेस्टिंग आहे तो प्रश्न, PSIला आलेला. उमाजी नाईकाला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले? पहिला ऑप्शन होता त्यांना पकडण्यास जाहीर केले 100, 1200, 5000ची बक्षीस, निरर्थक. त्यांना मदत करण्यास जाहीर केली देहदंडाची शिक्षा, निरर्थक. विविध संवेदन क्षेत्रात उभे केले नाक्यांचे जाळे, निरर्थक. प्रश्न आलेला आहे, उत्तर दिलेलं आहे. प्रतियोगिता सहकार पक्षावर प्रश्न आहे. दारूबंदी कार्यक्रमावर प्रश्न आहे. रामोशींबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती असली पाहिजे. या सगळ्या बाबी मित्रांनो विचारल्या गेलेल्या आहेत. मला असं वाटतं टॉपचा मोस्ट IMP घटक जो की इतिहासाचा आहे, एक भारताचा बघितला आणि या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या इतिहासाचा. इतरही जे टॉप 5 आपल्याला बघायचे आहे, दुसरे जे आहे 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर इथपर्यंत मी घेऊन येणार आहे. याच्या पुढीलही लेक्चर ऐकायचे असतील, बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लगेच मेल येत जाईल किंवा मेसेज येत जाईल किंवा त्या ठिकाणी दिसत जाईल की अरे मेसेज या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो. आणि यशासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.